म्हाडामध्ये रॅकेट कार्यरत, बिल्डर परस्पर घरं घेऊन बाहेर विकतायत। विधान परिषदेत बोलत असताना आमदार शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप। मुंबईतील वांद्रे पूर्वेकडील पादचारी पूल नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुरू होण्याची शक्यता। गेल्या अनेक वर्षांपासून हा पादचारी पूल उभारण्याचं काम सुरू। सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर करणाऱ्यांवर राज्य सरकारचा कारवाईचा बडगा। दिव्यांगांच्या नोकऱ्या आणि हक्कांबाबत सुरक्षितता आणण्यासाठी सरकारकडून आता नवीन नियम लागू। अमरावती पालिका निवडणुकीसाठी भाजपतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। 87 जागांसाठी तब्बल 641 इच्छुक उमेदवारांनी घेतले भाजपचे अर्ज। केडीएमसी प्रभाग रचना आणि आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका। शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांची मुंबई हायकोर्टात धाव। सोमवारी होणार सुनावणी। अमरावतीमध्ये पालिकेच्या मतदार यादीत घोळ। प्रभाग क्रमांक 18 मध्ये एका व्यक्तीच्या पत्त्यावर आढळली 200 मतदारांची नावं, मात्र ती व्यक्ती त्या घरात राहतच नसल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीला। जळगावमधल्या वांजोळे गावातल्या एका शेतकऱ्यानं केळीच्या उभ्या पिकावर फिरवला जेसीबी। केळीला दरच मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। पिंपरी चिंचवडमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात। अधिकारी गजानन देशमुखला 16,000ची लाच घेताना पकडलं रंगेहात। आणि बीडमध्ये 6वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार, आरोपीला पोलिसांनी केली अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।